आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक मात्र महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवन करतानाचा कथित व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। आणि याच व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढतोय का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। हा व्हिडिओ एका खासगी शाळेचा असल्याचं आता बोललं जात आहे। शाळेच्या गणवेशामध्ये हा विद्यार्थी शाळेच्या वर्गातच ड्रग्जचं सेवन करत असतानाचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। संबंधित व्हिडिओची पडताळणी करून शाळेचा शोध घेत असल्याची प्राथमिक माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे। दरम्यान अत्यंत धक्कादायक आणि शालेय विद्यार्थ्याचा हा व्हिडिओ, त्यामुळे पालकांमध्ये देखील आता चिंतेचं वातावरण आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख। रिजवान, अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। ठाण्यामध्ये असे प्रकार घडत आहेत। ठाण्याला ड्रग्ज कॅपिटल म्हटलं गेलं काही महिन्यांपूर्वी, काही आधी पण अशा प्रकारचे ड्रग्ज सापडले होते मोठ्या प्रमाणात। हा प्रकार पुन्हा एकदा घडतोय आणि तो तितकाच गंभीर आहे। शाळकरी मुलंच आता ड्रग्ज सेवन करताना पाहायला मिळत आहेत। तन्मय, अगदी बरोबर आपण पाहतो ज्या पद्धतीने ठाण्यातील लोकमान्य नगर विभागामध्ये ज्या पद्धतीने शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते ड्रग्ज सेवन करताना एक व्हिडिओ जो आहे तो प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसून येतं। खरं तर ही खासगी शाळा आहे ठाण्यातील आणि याच शाळेमध्ये महाविद्यालयातील हे विद्यार्थी आणि शाळेच्या गणवेशमध्ये जे आहे ते ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थ जे आहेत ते सेवन करताना दिसून येत आहे। खरं तर ठाण्यामध्ये सुळसुळाट पद्धतीने आणि सरळ पद्धतीने ड्रग्ज मिळतो का याचा जीता जागता व्हिडिओ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो आणि त्याचमुळे ठाणे पोलिसांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर कुठेतरी याची संपूर्ण पडताळणी जी आहे ती शाळेच्या पोलिसांच्या माध्यमातून होताना दिसून आहे। आणि त्याचमुळे आपण पाहतो की ज्या पद्धतीने नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मागणी केली होती की ठाण्यातील संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी शाळांच्या अवतीभोवती जे पांटपरी आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली, परंतु महापालिकेने थातूर मातूर पद्धतीने फक्त कारवाई केली का याचा जीता जागता व्हिडिओ जो आहे तो आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच रिजवान, त्यामुळे अतिशय धक्कादायक असा हा प्रकार, त्यामुळे याची पाळंमुळं खणून काढणं हे आव्हान आता ठाणे प्रशासन आणि पोलिसांसमोर असणार आहे। धन्यवाद रिजवान या माहितीसाठी।